अरे या संजय पाटीलचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, 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 खाली डोकं वर पाय. पाणी केलेलं आहे आणि आज ते या मतदारांना पाणी बांधून शिंदे गटात गेलेले आहे. खरं म्हणजे याच्यापेक्षा निषेधार्थ गोष्ट कुठे नसेल हे त्यांनी गोष्ट केलेली आहे. कारण आम्ही ज्या गोष्टीसाठी त्यांना निवडून दिलं होतं, ज्या समस्येसाठी निवडून दिलं होतं, त्या गोष्टीसाठी त्यांनी राजकारण न करता स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला घेऊन शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि अक्षरशः लोकशाहीचे लष्कर त्यांनी काढलेले आहे. आज संजय दिरा पाटील हे संसदेमध्ये पोहोचले. यापुढे शाखा प्रमुखांपैकी एक प्रतिनिधी अर्जुन शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, आज आपण जे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातले हे दिवस बघण्यासाठी आम्ही तुम्हाला 2-2 तास जाऊन जो काही मतदान केलं, आम्ही चूक केली का? तुम्ही निवडून तर आलातच, पण ह्या विभागात तुम्ही कधी आले नाहीत. गाव आहे तर सगळ्याचे यायचे. आमच्या पोलीस बांधव या ठिकाणी या गोष्टीला विटनेस आहेत. आमच्या मानपूर शिवाजीनगर मध्ये संजय पाटील पुन्हा आम्हाला दिसायला नाही पाहिजे. आम्ही जीवाचं रान केलं. मे महिन्यात आम्ही फिरून मतदान केलं, पण त्यांना जिंकून दिलं. आम्ही एप्रिल महिन्यात, मार्च महिन्यात भर उन्हात आम्ही फिरलेल्या महिला आहेत. आमच्या मुलाबाळा आम्ही गावी नाही गेलो, पण त्या माणसासाठी आम्ही फिरलो. आता दिसला ना गद्दार, बघितलं नवऱ्याला एवढं इष्ट आहे, काय करणार आहे? घेऊन जाणार आहे वरती, ते करून दिलंय. आमचं भैगन वडील ना सगळं मुसलमान बंद अशी बोलत होती की आम्ही त्याला निवडून आणूया, आम्ही त्याला निवडून आणूया. एवढं हट्ट करून आम्ही निवडून आणलं होतं त्याला. आम्ही त्याला निवडून आलाय. सगळ्या पक्षी शिवसेनेमध्ये येतात, निवडून जातात, नंतर गद्दारी करतात. लेकिन सगळा मोदी पण आलं, ते शिवसेनेमध्ये निवडून गेलाय सगळ्यामध्ये, आणि हे पण आलं आणि हे पण सगळ्या आमच्या शिवसेनेमध्ये येतात, गद्दारी करतात, निवडून जातात. लेकिन काय काम करत नाही, कुणाला काम करत नाही. लेकिन आम्ही करतो त्यांच्यासाठी. शिवसेना लोक कष्ट करतात, सगळं आम्ही निवडून देतो. आमच्या लोकांचा आम्ही कसे निवडून आणतो आम्हाला माहिती आहे. आम्ही कसं निवडून आणतो माणसाकडे. 2 मिनिटं. हो ताई, अरे आहे ना दुनियाभरचा पैसा आहे. आम्ही लोकांची कमी नाही, खावं नाही. आम्हाला काम दिलं नाही. आम्ही निवडणूक जिंकू. बॅनर लागला होता की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लांडग्याचा बॅनर लावून निषेध करण्यात आलेला आहे. ज्या माणसाला भरभरून या विधानसभानी खासदार बनवला, त्यांनी आज गोवंडची जनता संघाला धोका दिलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगणार? आज आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवितो की आज हे त्या लोकांनी जे ऑपरेशन टायगर बोलतायत, हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन लांडग्यांचं आहे. हे लांडग्यासारखे पळालेत. टायगर कोणाला बोलतात? मी राजीनामा देतो आणि मी जातो, याला टायगर बोलतात. हे टायगर नाही आहेत, हे लांडगे आहेत. हे कोण आहेत? लांडगे आहेत. यांना निवडून आम्ही दिले, आम्ही मेहनत केली आहे, आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलं आहे, आम्ही लढलो आहे, आम्ही यांच्यासाठी ग्राउंड लेवलला लढलो आहे, तेव्हा हे जिंकून आलेले आहेत. आणि या लोकांनी ह्या महाराष्ट्राची गद्दारी केलेली आहे. ह्या लोकांनी या सर्वसामान्य जनतेशी गद्दारी केलेली आहे. आणि जे मोठेपणा बोलतात की ऑपरेशन टायगर, कुठलं ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन लांडग्यांचं आहे. साहेब, येणाऱ्या टायमाला काय वाटतं तुम्हाला की जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे? नक्कीच येणाऱ्या टायमाला जनता त्यांना जागा 100% दाखवून देणार. कारण की लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे आहेत. उद्धव साहेबांचं नेतृत्व खंबीर आहे. आज आम्ही जागा आमच्या पक्षासाठी हक्काने मागून घेतलेली आणि पहिला आमचा खासदार सेनेचा इथे आम्ही संजय भाऊंच्या रूपाने दिलेलं. पण त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं की ते गद्दारी करतील करून, पण त्यांनी गद्दारी केली.
त्या गद्दारीचं मोजमाप त्यांना करावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पाणी पाजू आम्ही. आमचा खासदार